माझा एक नियम आहे, द्यावं सुद्धा त्याला ज्याला गरज आहे, ज्याला गरज नाही त्याला द्यायचं. हे लाईन घे हाय हाय ते बघ ते अजून टोप आहे. जो देईल आम्हाला खंबा त्याला पूर्ण पाठिंबा, जो देईल आम्हाला खंबा त्याला पूर्ण पाठिंबा. गुड आफ्टरनून, स्वागत आहे तुमचं KSK दादूसच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज गणपती विसर्जन आणि लकी ड्रॉ होऊन आपला पूर्ण झालेला आहे संपन्न, आणि जेवण तर आता आम्ही घेऊन चाललोय आपल्या इथं कोणाला द्यायला गरिबांना. तर आपले झाले. ही बारकी पोरं उतरा रे, तुम्हाला बी यायचं आहे. मग मी काय बसू, वर्षी जाल वर्षी. हा राहिले आता हे तर चाल ना, त्याच्या वरतीच ठेव मला बसायला होत. केनी जाऊया आपण दोघच जण. आपल्या जे जात आहे त्या बाजूला आहे ना रोड, हा त्या बाजूला ना आहे ना. इधर जाणे का नाही, उभं राहायचं काय, लगेच लाईन लागते. तुझा भलता टाइम होता, मी मस्त सांगितलं होतं तुला. आले उभं राहायचं. गावातली अशी कुटुंब ज्यांचा उदरनिर्वाह कष्टाने चालतोय, त्यांची चूल जर एक दिवस तुमच्या पंक्तीमुळे पेटली तर त्याच्या लेकराबाळाच्या आशीर्वादानं तुमचा पांडुरंग तुमच्या कर्मात असल्याशिवाय राहणार नाही. फक्त दान त्याला करा ज्याला गरज आहे. रख रख त्यारा तू लाईन लाईन हे लाईन घे हाय हाय ते बघ ते अजून टोप आहे. थांबा येतो थांबा. औषध
त्याकडे थांबायला पाहिजे होतं व्हिडिओ काढावे तुला काय केलं बघा तर इस संसार में सबसे बड़ा दान यदि कोई है तो वो है अन्नदान, क्योंकि अन्न से ही ये शरीर चलता है। अन्न ही इस जीवन का मूलभूत आधार है, अन्न ही प्राण है और इसी कारण अन्नदान ये प्राणदान के समान है। इस संसार में कई प्रकार के दान किए जाते हैं, पर उनमें अन्नदान एकमात्र ऐसा दान है जिसमें शरीर के साथ आत्मा भी तृप्त होती है। परंतु इसमें एक बात सदा स्मरण रखिएगा कि अन्नदान किसी हेतु पूर्वक नहीं तो निर्हेतु होना चाहिए। अन्नदान हमेशा विनम्र तथा सात्विक बुद्धि से करना चाहिए। द्वार पर खड़ा प्रत्येक व्यक्ति, प्रत्येक साधु ये परमेश्वर के समान होता है, इसीलिए उसे कभी खाली हाथ नहीं लौटाना चाहिए। किसी बड़े ज्ञानी साधु को अन्नदान करना इस संसार का सबसे बड़ा पुण्य माना गया है। और मेरी एक बात सदा स्मरण रखिएगा कि अन्नदान करने से घर के भंडार खाली नहीं होते, बल्कि परमेश्वर की कृपा से अधिक भर जाते हैं। विचार करके देखिए। समक्षाला आले लावलेला आहे सर्व टोप संपलाय, त्याचं संपलाय, गावचा पण संपलाय, सर्वांना दिलेला आहे। आता